घडीची एक मोठी अपडेट आपण घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच हा रोड शो सुरू होणार आहे। आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात हा रोड शो आता सुरू होणार आहे। याच संदर्भातली आपण अपडेट नितीन पाटणकर यांच्याकडून घेऊयात। नितीन, आता अगदी थोड्याच वेळात हा रोड शो सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। सध्याच्या घडीला हे सर्व नेते कुठे आहेत? हे सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन इथल्या निलगिरी मैदान जे आहे त्या ठिकाणी हेलिपॅडवरती उतरणार आहेत। त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या हेलिपॅड जवळ आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत ते तयार करणार आहेत। आणि स्वागत केल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा रोड शो या ठिकाणी सुरू होईल। त्या ठिकाणी आपण ही सर्व व्यवस्था पाहू शकतोय। हे जे वाहन आहे, ही जी गाडी आहे फुलांनी सजावट केलेली आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठीच तयार करण्यात आलेली आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणात या ठिकाणी येऊन या रोड शोला सुरुवात करतील। त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि इतर कुणी आहे का याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। पोलीस या ठिकाणी आपण पाहू शकतोय चोख बंदोबस्त आहे। जे नागरिक फोनमधून किंवा मोबाईल फोनमधून हा रोड शो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना हे पोलीस किंवा एसपीजीचे जवान आहेत ते प्रतिबंध करतायत। कोणीही मोबाईल बाहेर काढू नये आणि शूट करू नये किंवा फोटो काढू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येते किंवा त्यासाठी पोलिसांनी थांबवलंय। सगळ्यांनाच उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा कधी या ठिकाणी दाखल होतोय। ताफामधून या ठिकाणी आल्यानंतर ते कन्वॉयमधनं उतरतील आणि त्यानंतर या गाडीवरती सवार होतील। ही जी गाडी आहे त्यावरती देखील नरेंद्र मोदींचा एक छोटा फोटो दर्शनी भागात समोरच लावण्यात आलेला आहे आणि त्यावरूनच संपूर्ण नाशिककरांना या रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करणार आहेत। ऋतुजा, नाही तर नितीन तुमच्याकडे येते। मात्र आत्ताच्या घडीला आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। तर नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आता आगमन झालेलं आहे आणि तिथून हेलिकॉप्टरने ते शहरामध्ये दाखल होणार आहेत। सध्याच्या घडीला विमानानं ओझर विमानतळावर नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। इथूनच हेलिकॉप्टरने ते शहरामध्ये दाखल होणार आहेत आणि कार्यक्रम स्थळापासून अगदी जवळच असणाऱ्या निलगिरी बाग इथं हेलिपॅड हे उभारण्यात आलेलं आहे आणि त्या घडीची आपण ही आता दृश्य पाहतोय। पोलीस महासंचालक रश्मी देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। रश्मी शुक्ला या देखील फोटोंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो अगदी काहीच वेळात सुरू होणार आहे आणि पंतप्रधानांचा शहरातील हा कार्यक्रम जवळपास 1.5 तासांचा असणार आहे आणि हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळ असा हा 2 किलोमीटरचा रोड शो तिथून सुरू होणार आहे। पुन्हा एकदा आपण नितीन पाटणकर यांच्याकडे जाऊया। तर नितीन, आता खरं तर मोदींचं आगमन झालेलं आहे, तर हेलिपॅड पासून शहरामध्ये दाखल व्हायला मोदींना किती वेळ लागू शकतो? हेलिपॅड आणि हे जे अंतर आहे आपण पाहू शकतो। एक कॉन्वॉय या ठिकाणी आलेला आहे, सायरन वाजवत मोदींचं आगमन होताना या ठिकाणी दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झाल्यानंतर या रोड शो मध्येच त्यांचा सर्वाधिक वेळ जाणार आहे किंवा या रोड शो मध्येच ते नागरिकांना अभिवादन करत पुढे जातील।